आज आपण या ठिकाणी महापुरुषांच्या साहित्यातील मूल्य विचार यातील जो पहिला भाग आहे त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सर्वांना परिचित असलेले आदरणीय डॉक्टर अनंत राऊत सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं मी सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश शिमोरे सर, आमच्या महाविद्यालयातील IPSCचे समन्वयक डॉक्टर विठ्ठल गोरे सर, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर या ठिकाणी येऊन सुद्धा काही प्राध्यापक मंडळी उपस्थित झालेले आहेत. अभ्यास मंडळाचे सदस्य, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, आमच्या संशोधन केंद्राच्या वतीने आमचा एक मानस आहे की जे काही समाजसुधारक महापुरुष महामानव झालेले आहेत त्यांच्या विचार व साहित्यातील मूल्य विचार यावर आपण एक 2-3 वर्षे एक मालिका चालवावी. आणि या पहिल्या भागामध्ये आम्ही 3 व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी पहिलं पुष्प गुंफण्यासाठी राऊत सर उपस्थित आहेत. सुरुवातीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश शिमोरे सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. श्री हौदी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी विभाग संशोधन केंद्र आयोजित आभासी व्याख्यानमाला या पहिल्या पुष्पाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर काळगापुरे सर, या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले थोर विचारवंत आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनंत राऊत सर नांदेड, त्याचबरोबर या आभासी व्याख्यानमालेला उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयाचे IQC कोऑर्डिनेटर आदरणीय डॉक्टर विठ्ठल गोरे सर, तिरुपतीहून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भूगोल विषयाचे तज्ज्ञ आदरणीय प्रल्हादजी बगरे सर, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल आदरणीय माळसावकर सर, अजित रंगळ, आमचे मार्गदर्शक आमच्या सभापती अनेक मान्यवर या व्याख्यानासाठी उपस्थित झालेले आहेत. या सर्व मी महाविद्यालयाच्या वतीने मराठी विभागाच्या वतीनं मी स्वागत करतो. आपल्या विद्यापीठाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड सर हेही या व्याख्यानमालेसाठी श्रोते म्हणून आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो आणि माझ्या प्रस्ताविकाला सुरुवात करतो. गेल्या अनेक वर्षापासून आमचं मराठी विभाग आणि संशोधन केंद्र वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान घेऊन व्याख्यानाच्या माध्यमातून काहीतरी समाजामध्ये मूल्य सर तुमचा व्हिडिओ बंद करा चिमोरे सर, आवाज येत नाही बघा.
आवाज येत नाहीये आवाज. आवाज येतो ना सर? हा येतोय सर. गेल्या वर्षी आम्ही संशोधनाच्या अनुषंगाने वेगवेगळी व्याख्याने आयोजित केलेली होती. त्यामध्ये मग शिरपूरहून फुला बाबुल सर होते, राजकुमार येल्लावर सर होते, घारुळे सर होते. अशा अनेक मान्यवरांचे व्याख्यान आमच्या मराठी विभागाच्या वतीने आम्ही आयोजित केलेले होते. त्याला महाराष्ट्रातील अनेक रसिकाने प्रतिसाद दिलेला होता आणि त्या रसिकांच्या श्रोत्यांच्या प्रतिसादाला आम्ही जे काही त्यांनी दिलेला प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आम्ही गृहीत धरून आम्ही व्याख्यानमाला घेत आहोत. खर तर साहित्य समीक्षा संशोधन याबद्दलचं संशोधन झालं पाहिजे, याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. आणि आजचा काळ जर आपण पाहिला तर आजच्या काळामध्ये नैतिक मूल्याचा प्रचंड ऱ्हास होत आहे आणि अशा काळामध्ये महात्मा गौतम बुद्ध असतील, महात्मा बसवेश्वर महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, या महापुरुषांच्या साहित्यातील आणि विचारातील मूल्य विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न आपण नव्या पिढीने केला पाहिजे असा आग्रह धरून आम्ही ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, पुरोगामी विचारवंत आदरणीय डॉक्टर अनंत राऊत सर हे आज तथागत भगवान बुद्धांचा मूल्य विचार या विषयावर मांडणी करणार आहेत. त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये जास्त अडसर न होता माझं लांबलेलं प्रस्तावित थांबवतो. महाराष्ट्रातून सगळे या आभासी व्याख्यानमालेला उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक पुनश्च एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझं प्रस्तावित संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सुरुवातीलाच शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावे. काळगापुरे सर. हॅलो. हा, हा आवाज सर. येते का सर? हा येतोय सर. आवाज येते? हा सर येतोय सर. सर्वांना नमस्कार. श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी संशोधन केंद्र विभागाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे आणि या व्याख्यानमालेचे पहिलं पुष्प डॉक्टर अनंत राऊत सर यांच्या विचारातून आज आपण गुंफत आहोत. ते एक पुरोगामी विचारवंत आहेत, गाड्या अभ्यासक आहेत. त्याच पद्धतीनं अनेक व्याख्यान देखील त्यांचं मी वैयक्तिक ऐकलेलं देखील आहे. त्यामुळं प्रथमतः मी डॉक्टर अनंत राऊत सरांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो. सर, आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या या व्याख्यानमालेमध्ये आपण विचार मांडण्यासाठी आपण तयार झालात, त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीनं आभार देखील मानतो. आणि या व्याख्यानमालेचे जे काही संयोजक आहेत, मराठी विभागाचे डॉक्टर चिमोरे सर असतील, तंगावर सर असतील, त्याच पद्धतीनं ऐकव्याक विभागाचे आमचे गोरे सर असतील, यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. कारण अशा व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण अतिशय म्हणजे काळाची गरज ओळखून आपण विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. आजचा विषय खरंच अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, तथागत भगवान बुद्धांचा मूल्य विचार. आता तथागत भगवान बुद्धांचा मूल्य विचार, आज आम्ही सामाजिक परिस्थिती पाहिली, समाजाची परिस्थिती पाहिली, तर आज आम्हाला निश्चितचपणे बुद्धांच्या विचाराची गरज आम्हाला आहे, त्यांच्या मूल्यांची गरज आम्हाला आहे. आजची पिढी आपण पाहतो
की ही पिढी पूर्णपणे मोबाईलमध्ये डिजिटलमध्ये व्यस्त आहे आणि कुठंतरी आपण आपले मूल्य विसरत चाललेलो आहोत का, अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळं अशा विषय आजचा विषय अतिशय महत्त्वाचा असा विषय आज अनंत राऊत सरांच्या विचाराच्या माध्यमातून आम्ही ऐकणार आहोत. कारण बुद्धांचे विचार, बुद्धांचे मूल्य कालही आम्हाला अपेक्षित होते, आज देखील अपेक्षित आहेत आणि उद्या देखील हेच मूल्य आम्हाला अपेक्षित आहेत. कारण कुठं ना कुठं अशा मूल्यांची गरज आज समाजाला आहे आणि त्या गरजेच्या माध्यमातून असे विचार अशा व्याख्यानमालेतून या ठिकाणी म्हणजेच विचार या ठिकाणी व्यक्त होणंही गरजेचं आहे. त्यामुळं मी राऊत सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर, आम्हाला आपण वेळ दिलात आणि त्याच पद्धतीनं संयोजन समितीचं देखील मी अभिनंदन करतो आणि या व्याख्यानमालेला मी महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या व्याख्यानाला म्हणजे डॉक्टर अनंत राऊत सरांना देखील व्याख्यानासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय डॉक्टर अनंत राऊत सर हे कवी आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत, चांगले वक्ते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्याही पेक्षा एक चांगला माणूस म्हणून आम्ही सरांकडे अगदी अनेक वर्षापासून पाहत आलेले आहोत. सरांनी लेखनी, वाणी आणि कृतीद्वारे प्रत्यक्ष अनेक असे कार्य सरांनी केलेले आहेत. युवा प्रबोधन मंचाची स्थापना सरांनी 1999 साली केली. आजही त्या संस्थेचे सर संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर संविधान गौरव महोत्सव आपण एक चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे, ही भूमिका सरांची अगदी सुरुवातीपासून राहिलेली आहे. सरांचं एक YouTube चॅनल आहे, YPM इंडियन क्रांती, आणि या चॅनलवर सरांचे अतिशय अभ्यासपूर्ण वेगवेगळ्या अशा विषयावर जवळपास 91 व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. अनंताची अभंगवाणी, चला ठेचू नांगी नांगी हे कविता संग्रह सरांचे प्रकाशित आहेत. सरांनी वैचारिक ग्रंथ सुद्धा अनेक लिहिलेले आहेत. त्यामध्ये धर्म ते राष्ट्रधर्म, प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये, भारतीयांचे कल्याणकारी संविधान हे ग्रंथ त्यांचे अतिशय महत्वाचे आहेत. तळ भारत नावाचा कथासंग्रह सरांचा प्रकाशित झालेला आहे. काहिली नावाची कादंबरी सुद्धा सरांनी अतिशय म्हणजे वर्तमान काळातल्या ज्या काही समस्या आहेत त्यावर आधारित ही कादंबरी सरांनी लिहिलेली आहे. एकूण 18 ते 20 ग्रंथ सरांचे प्रकाशित आहेत. सर मागच्या महिन्यामध्ये पीपल्स महाविद्यालय नांदेड येथून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सर्व त्यांच्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या सहकार्यांनी मिळून आज त्यांचा एक गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत. संविधान संस्कृतीच्या अनंत दिशा या शीर्षकाखाली काही दिवसातच आपल्याला एक चांगला असा गौरव ग्रंथ देखील वाचायला मिळेल. सरांचा एक समीक्षणात्मक ग्रंथ अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी संशोधनाचं काम करत असताना वाचलेला आहे, त्याचा उपयोग त्यांना झालेला आहे. ते म्हणजे विद्रोह मूल्य नावाचं पुस्तक. अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे. विद्रोहाची संकल्पना या ग्रंथामध्ये सरांनी विस्ताराने मांडलेली आहे. अशा पद्धतीचे अतिशय भारतभर, महाराष्ट्रात तर सर्व जिल्ह्यामध्ये सरांचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं झालेली आहेत. संविधान हाच खऱ्या अर्थाने आपला आत्मा आहे आणि त्याचा जागर आपण डोळस दृष्टीने घातला पाहिजे, जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजेल. ही सरांची तळमळ त्यांच्या प्रत्येक अशा मार्गदर्शनातून, चर्चेतून आपल्या लक्षात येते. आज आपण सरांना जो विषय दिलेला आहे, कारण या व्याख्यानमालेची सुरुवात भारतामध्ये जरी त्यांचं सुरुवातीचं कार्य असलं तरी आज इतर देशामध्ये सुद्धा महात्मा गौतम बुद्ध सर्वांना परिचित आहेत. म्हणून बुद्धांच्या विचारामध्ये, तथागत भगवान बुद्धांच्या विचारामध्ये, साहित्यामध्ये जे काही मूल्य विचार आलेले आहेत त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर अनंत राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना मी महाविद्यालयाच्या वतीनं विनंती करतो की आपण या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर अनंत राऊत सर. सर्वांना नमस्कार. सप्रेम जय भारत.
माझा आवाज येतोय सर्वांना? हा सर, येतोय येतोय. येतोय. आपण किती वाजेपर्यंत 8 ते 9 असा वेळ दिलेला आहे. काय ठरलेला आहे का वेळाचा काही? हो सर, 9 पर्यंत सर, चालेल सर. 40, 45, 50 मिनिट सर. हां, म्हणजे त्याच्यानंतर काही ते तांत्रिक अडचणी येणार आहेत का? नाही तसं सर, काही चालेल सर. तसं काही नाही, तांत्रिक एक अडचण 10-15 नाही ना? मिनिट, 9, 9:15 पर्यंतही चालेल सर. हो का? हां, म्हणजे हो सर. तांत्रिक अडचण नसावी. मी हो सर. त्यावेळी मांडण्याचा प्रयत्न करतो. हो सर, हो सर. थोडासा आवाज कमी येतोय सर. आवाज कमी येतोय का? हा, थोडासा कमी येतोय सर आवाज. हां. ठीक आहे. आता तिथून आता येईल, आता आवाज येईल. हो सर, हो सर. येतोय ना? हां, काय अडचण आहे का काही? हो. नाही ना नाही काही नाही नाही, अडचण? हां. भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे श्री हावगी स्वामी महाविद्यालय या महाविद्यालयातील मराठी विभाग यांनी महापुरुषांच्या साहित्यातील आणि जीवनातील मूल्य विचार या विषयावर वर्तमानातल्या मूल्यह्रास झालेल्या काळामध्ये एक मोठी व्याख्यानमाला ठेवली, ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला ठेवली. त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचं, प्राचार्यांचं आणि मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांचं, आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. वर्तमान काळ हा मूल्याच्या जागरणासाठी वाट पाहतो आहे. कारण मनामनातली मूल्य कुठेतरी दूर जात आहेत आणि माणसं वर्तमानामध्ये नको त्या पद्धतीनं वागतायत आणि अशा काळामध्ये मूल्यांचा जागर करणं फार गरजेचं आहे. आपली भारतभूमी मूल्यांच्या संदर्भामध्ये, तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये, नीतिमत्ता सांगण्याच्या संदर्भामध्ये इतिहास काळामध्ये आणि वर्तमानामध्येही कधीही मागे नव्हती आणि नाही. आपल्याकडे मूल्यांचा जागर मोठ्या प्रमाणात केला जातो, मूल्याबद्दल माणसं बोलतात. पण प्रत्यक्षात मूल्यांना अनुसरून आचरण करण्यामध्ये आपण फार मागे असतो. म्हणून मूल्याचा जागर करणं, ती मूल्ये मनामध्ये बिंबवणं आणि त्या मूल्यांना अनुसरून वर्तन करणं हेच सर्वाधिक महत्वाचं असतं आणि ते सर्वात अवघड जातं. आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासामधलं तथागत भगवान बुद्ध हे एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि तथागत बुद्धांनी आपल्या भारतासमोर आणि संपूर्ण जगातील माणसासमोर जो आदर्श ठेवलेला आहे, तो आदर्शच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा स्वरूपाचा आहे. आणि हा आदर्श विद्यार्थ्यांच्या समोर, विद्यार्थी जॉईन आहेत ना याच्यासाठी? विद्यार्थी आहेत का जॉईन झालेले? सर आहेत सर, आहेत सर. आहेत. हो सर. विद्यार्थ्यांच्या समोर आणि एकूणच प्राध्यापक आणि सर्व जिज्ञासू मंडळींच्या समोर ठेवण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रभारी प्राचार्य एक काळगापुरे सर, विभाग प्रमुख डॉक्टर चिमोरे सर, त्याचबरोबर समन्वयक मई तंगावार सर, आपण सगळेजण हे छानपैकी आयोजन करता आहात, त्याबद्दल आपण देखील अभिनंदनाला पात्र आहात. आपण या विषयाकडे वळूया. बऱ्याच गोष्टी विषयातल्या देखील सर्वांनाच नीटपणानं माहीत असतील, त्याचा अन्वयार्थ कळत असेल असं काही म्हणता येत नाही. म्हणून या विषयातल्या प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण करत करत मी पुढे जाईन आणि हा विषय मी आपल्या समोर मांडेन. यामध्ये तथागत अशा स्वरूपाचा शब्द आहे. वेगवेगळ्या महापुरुषांच्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात. बुद्धांच्यासाठी तथागत अशा प्रकारचा शब्द वापरला जातो. तथागत, भगवान बुद्ध. हे तथागत काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्यांना तथागत का म्हणतात, असा प्रश्नही अनेकांच्या मनामध्ये पडलेला असू शकतो. म्हणून त्याचं स्पष्टीकरण मी पहिल्यांदा आपल्या समोर करतो. पाली आणि संस्कृत भाषेमध्ये तथागत हा शब्द येतो आणि त्याचा अर्थ वेगवेगळा सांगितला जातो. त्यातला एक जसा बोलतो तसा वागतो
तो तथागत. तथा अधिक गत म्हणजे जसा आला तसा गेला, असाही त्याचा एक अर्थ सांगितला जातो. त्याचबरोबर तथा अधिक आगत, तथ्य, काही एक तथ्य घेऊन आलेला, असा अर्थ देखील या शब्दाचा सांगितला जातो. त्याचबरोबर तथागत या शब्दाचा अर्थ सद्गती मिळालेला, श्रेष्ठ, पूज्य, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याग केलेला महापुरुष, असा या शब्दाचा अर्थ आहे. आणि हा अर्थ या शब्दाचा सर्वाधिक महत्वाचा अर्थ आहे. ज्याला सद्गती प्राप्त झालेली आहे, बुद्धत्व प्राप्त झालेला आहे, तो श्रेष्ठ अशा प्रकारचा महापुरुष आहे, तो म्हणजे तथागत. यथाचारी, तथाभाषी अशा स्वरूपाचा जो असतो त्याला तथागत असं म्हणत असतात. आपल्या देशामध्ये बोलणारे भरपूर आहेत. बोलत असताना कुणीही चुकीचं, वाईट, मूल्यहीन वर्तन करा, स्वैराचारी वर्तन करा, असं कुणीही आपल्या देशात आणि जगात कुणीच सांगत नाही. मुख्य प्रश्न हा आहे की बोलतात तसं वागत नाहीत, हे मोठ्या प्रमाणात आढळून येतं. म्हणून आपल्याला भारतासमोर आणि जगासमोर तथागतांचा विचार, मूल्य विचार सांगणं आणि तो लोकांच्या मनामध्ये रुजवणं फार गरजेचं आहे. त्यांना भगवान असंही म्हटलं गेलं. तर भगवान या शब्दाचेही अनेक अर्थ घेतात. परमेश्वर, ईश्वर, देव या अर्थानेही भगवान हा शब्द आपण वापरत असतो. परंतु तथागतांच्या संदर्भामध्ये भगवान हा शब्द आपण वापरतो तेव्हा तो ईश्वर, देव, ईश्वराचा अवतार या अर्थाचा शब्द नाही आहे. तथागतांना आपण भगवान म्हणतो तेव्हा ज्याने सर्व तृष्णांचं भंजन केलेलं आहे अशा प्रकारचा महापुरुष. भंजन म्हणजे सर्व प्रकारच्या तृष्णा स्वतःच्या नष्ट केलेल्या आहेत. भग्ग म्हणजे भंजन, वान म्हणजे तृष्णा. भग्ग रागो, भग्ग मोहो, भग्ग दोषो, अनासो, भग्गस्स पापका धम्मा, भगवातेन पाउच्यति. ज्यानं राग, मोह, द्वेष, तृष्णा या साऱ्या विकारांना नष्ट करून संपूर्णपणानं कुशल कर्म जो करतो आणि मनातील सर्व प्रकारच्या अकुशलतेचा ज्याने नाश केलेला आहे त्या कुशल कर्मी महापुरुषाला भगवान असं म्हणतात. म्हणून तथागतांना आपण तथागत, भगवान, बुद्ध म्हणतो. तर बुद्ध काय आहे त्याचंही जरा स्पष्टीकरण आपण केलं पाहिजे. बुद्ध म्हणजे एक धम्म आहे, धर्म आहे, असा एक त्याचा अर्थ आपल्याला माहित आहे. परंतु बुद्ध म्हणजे धम्म आहे, धर्म आहे, तो एक जीवन मार्ग आहे, एवढा या शब्दाचा जो अर्थ आहे तोच केवळ खरा अर्थ नाही. तर बुद्ध हा धर्म, धम्म, जीवन मार्ग हा अर्थ आहे. परंतु बुद्धत्व ही माणसाच्या सर्वोच्च अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाची, अत्यंत उंचीवर पोचलेली व्यक्तिमत्वाची स्थिती जी असते त्या स्थितीला बुद्ध असं म्हणतात. आणि अशा बुद्धत्वाच्या स्थितीपर्यंत कोणताही माणूस या जीवन मार्गाने वाटचाल केली
तर पोहोचू शकतो. बुद्धत्वाला पोचलेला व्यक्ती म्हणजे कसा व्यक्ती? तर तो सर्वज्ञ असतो, सर्व विकारातून मुक्त असतो, जगातील विश्वातील सर्व गोष्टींचं ज्याला आकलन असतं आणि मुक्त अवस्थेत जो असतो त्या व्यक्तीला बुद्ध असं म्हणतात. जगामध्ये अशा बुद्धत्वापर्यंत इतिहास काळात पोचलेले अनेक लोक होते. अर्थात फार नव्हते. बुद्धत्वापर्यंत पोचणं ही फार कठीण अशा प्रकारची वाटचाल आहे. पण जो वाटचाल करतो तो त्या दिशेनं पोचत असतो. सर्वांना बुद्धत्वापर्यंत पोचता येणार नाही, परंतु जो कोणी बुद्धत्वापर्यंत पोचण्याचा ध्येयवाद ठेवून कसं पोचायचं असतं तो जीवनमार्ग लक्षात घेऊन वाटचाल करत असतो, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही कल्याणकारी, आनंदमय, सुखमय, प्रगतिकारक असंच घडत असतं. आणि तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला जो मूल्य विचार आहे तो जीवन मार्ग आहे, तो अनुसरायचा आहे. आणि जो कोणी त्याचं अनुसरण करतो त्याचं सुरुवातीला, मध्यावर आणि शेवटी देखील कल्याणच होतं. अशा प्रकारचा तथागत भगवान बुद्धांचा जीवन मार्ग आहे, मूल्य विचार आहे असं आपणाला म्हणावं लागेल. मूल्य काय असतं? जे मूल्यवान असतं, जे किमती असतं, जे सकस असतं, जे प्रदीर्घ काळ टिकणार असतं, जे सर्व अर्थानं उपयुक्त, आनंददायक असतं, अशा प्रकारचं जे तत्व असतं त्या तत्वाला आपण मूल्य म्हणत असतो. जे तत्व स्वीकारलं किंवा जी तत्व स्वीकारली, अंगीकारली आणि त्या तत्वांच्या नुसार वाटचाल केली तर आपलं समग्र जीवन सुखमय, आनंदमय, प्रगतिकारक होतं. अशा तत्वांना आपण मूल्य विचार असं म्हणत असतो. आणि अशा प्रकारचा मूल्य विचार जवळजवळ सर्वच धर्मांच्या मध्ये असतो. अमक्यामध्ये आहे, तमक्यामध्ये नाही वगैरे नाही. जवळजवळ सर्व धर्मामध्ये तो असतो. परंतु तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा धम्माची वाटचाल, धार्मिक पद्धतीनं वाटचाल करण्यामध्ये सर्वाधिक आग्रह आणि केंद्रस्थान ज्याला जो धम्म मार्ग देतो तो तथागत भगवान बुद्धांचा मार्ग आहे, जो कर्मकांडांना, भाकड कथांना, बुद्धिवादावर, विज्ञानवादावर, सत्याच्या कसोटीवर न टिकणाऱ्या गोष्टीला कुठलाही थारा देत नाही. म्हणून ज्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास झालेला असतो त्या प्रत्येकच व्यक्तीला बुद्धाचा मार्ग सर्वाधिक जवळचा वाटतो. जिथे नुसतंच कल्पित आहे, नुसती चमत्कृती आहे, जी मांडणी आपण तपासायला लागलो बुद्धिवाद, विज्ञानवादाच्या, सत्याच्या, नैतिकतेच्या कसोटीवर, तर जी मांडणी टिकत नाही ती भाबडी मांडणी असते, अंधश्रद्ध मांडणी असते, ते कल्पित असतं. अशा प्रकारच्या कुठल्याही कल्पिताला बुद्धांचा मूल्य विचार कुठलाही थारा देत नाही. विशुद्ध, प्रत्यक्ष अनुभवास येणार, वैज्ञानिक आणि नैतिक अशा प्रकारचं जे आहे त्यालाच केंद्रस्थान ठेवणारा तथागत बुद्धांचा मूल्य विचार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
हा जो मूल्य विचार आहे, हा मूल्य विचार सांगत असताना तथागत बुद्ध आणि त्यातला एक गौतम याच्याबद्दलचं एक स्पष्टीकरण मी केलं नाही, तेही थोडंसं केलं पाहिजे. गौतम हे नाव तथागत सिद्धार्थ गौतम वगैरे त्यांचं नाव होतं, तो राजपुत्र होता, हे सगळं आपल्याला माहित आहे. गौतम हा शब्द अगदी सिद्धार्थ गौतमाच्या आधी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये राहिलेलाच आहे. आपल्याकडं गौतम ऋषी देखील महर्षी गौतम नावाचे प्राचीन कालखंडामध्ये झालेले होते, असाही त्याचा अर्थ सांगितलेला दिसतो. पराशर ऋषींनी भगवान या शब्दाचा आणखी एक अर्थ सांगितलाय, तो म्हणजे ऐश्वर्यवान, जो ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणजे कसा ऐश्वर्य संपन्न आहे? ज्याच्याकडे सौंदर्य आहे, बळ आहे, बुद्धी आहे, ज्याला सर्व प्रकारचं यश संपादन झालेलं आहे, ज्याच्याकडं सर्व प्रकारची संपदा आहे, पण हे सारं असूनही वैराग्य आहे. वृत्ती कशी आहे? वैरागी वृत्ती आहे, कशामध्येही लिप्त होणारी नाही. अशा प्रकारचा व्यक्ती हा भगवान असतो, असंही एक विश्लेषण याच्या संदर्भामध्ये केलं जातं. आणि या साऱ्या मांडणीमध्ये देखील तुम्हाला मूल्य विचारच दिसेल. जीवनाला अधिकात अधिक संपन्न बनवणारा विचारच यामध्ये दिसून येईल. तथागत बुद्धांच्या एकूण मांडणीमध्ये जी मूल्य येतात, त्या मूल्यांच्या मध्ये अहिंसा या मूल्याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. सिद्धार्थ गौतम हा राजपुत्र होता. सिद्धार्थ गौतमाचे वडील शाक्य कुळातले, ते एक राजे होते शाक्य कुळाचे. ते शेतकरी राजे होते. त्यांच्याकडे 1000 बैलांचा नांगर होता, एवढी शेती होती. म्हणून शेतकऱ्याला शेतीमधलं जे गुरे वासरे असतात, पशुधन असतं, त्याचं मोल त्याला कळत असतं. सिद्धार्थ गौतम लहान होते त्या कालखंडामध्ये यज्ञ संस्कृतीचा प्रभाव होता, वैदिक संस्कृतीचा प्रभाव होता. आणि वैदिक संस्कृतीमध्ये धार्मिक कर्मकांडात यज्ञाचं फार मोठं प्रस्थ होतं. आणि यज्ञ हा हिंसक होता. यज्ञामध्ये गायी, बैल, घोडे अशा प्रकारच्या पशूंचा धार्मिक कृत्य म्हणून बळी दिला जात होता. शेतकरी कुटुंबातील सिद्धार्थाला यज्ञाच्या नावाने, धर्माच्या नावाने अशा पद्धतीनं पशूंचा बळी देणे योग्य वाटलं नव्हतं. आणि म्हणून तथागत बुद्धांनी यज्ञ कल्चरला विरोध केला, बळी देण्याच्या प्रथेला विरोध केला, अहिंसेचा पुरस्कार केला. आणि हा जो त्यांनी केलेला अहिंसेचा पुरस्कार आहे, तो पुरस्कार नंतर अनेकांना स्वीकारावा लागला. आणि धर्म ही जी संकल्पना आहे, ही धर्म संकल्पना त्यांनी केवळ पारलौकिकाशी किंवा ईश्वर या कल्पिताशी जोडली नाही, तर धर्म ही संकल्पना त्यांनी माणसाच्या मनाशी जोडलेली आहे. धार्मिक आचरणामध्ये सर्वाधिक महत्वाचं काय असतं, तर माणसाचं मन असतं. आणि धार्मिक आचरण करायचं म्हणजे काय, तर माणसानं स्वतःचं मन शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध, नितळ,
अंतर्बाह्य अशा प्रकारचं निर्मळ स्फटिकाप्रमाणे आपलं मन झालं पाहिजे. मनामध्ये कोणत्याही स्वरूपाची मलिनता असता कामा नये, यावर आपल्या शिकवणुकीमध्ये तथागत भगवान बुद्धांनी सर्वाधिक भर दिलेला आहे. आणि अशा प्रकारचा भर तथागत भगवान बुद्धांनी त्या काळात दिलेला असल्यामुळे त्या काळातल्या ब्राह्मण वर्गानं धर्माचा जो धंदा मांडलेला होता, वेगवेगळ्या कर्मकांडातून, त्याचबरोबर बाजार मांडलेला होता, दुकानदारी सुरू केलेली होती. तथागत भगवान बुद्धांनी त्या काळातल्या ब्राह्मणांची धर्माची दुकानदारी बंद केली होती. त्या काळातले अनेक राजे महाराजे, सरदार, श्रीमंत, व्यापारी तथागत बुद्धांना शरण येत होते. हा राग या वर्गाचा, आमचा धंदाच बंद केला धर्माचा, याबद्दलचा राग या वर्गाच्या मनामध्ये होता. आणि नंतर हा राग मनामध्ये ठेवून नंतर तो राग त्यांनी काढलेलाही आहे. हा आपल्या देशातला इतिहास आहे. एकेकाळी हा संपूर्ण देशच बुद्धमय होता, परंतु हा राग मनामध्ये ठेवून यातल्या काही दुष्ट प्रवृत्तीच्या मंडळींनी नंतरच्या कालखंडामध्ये प्रतिक्रांती केली आणि भारतातला बुद्ध जवळजवळ नष्ट केलेला आहे. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. म्हणून तथागत बुद्धांनी जो अहिंसेचा विचार मांडलेला आहे, तो अहिंसेचा विचार कुणालाही नाकारता येत नाही. परंतु तथागत बुद्धांचा अहिंसेचा विचार हा दुर्बलाच्या अहिंसेचा विचार नाही, तो प्रबलाच्या, सबलाच्या अहिंसेचा विचार आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहिंसा या तत्वाबरोबरच तथागत बुद्धांच्या मूल्य विचारामध्ये सत्याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. जे काही बोलू ते सत्यच बोलू, चुकीचं कल्पित असं काहीही बोलणार नाही. विश्वाचं जे सत्य आहे ते सत्यच मांडू, आणि हे विश्वाचं सत्य आपण मांडत गेलो तरच जगाचं कल्याण होऊ शकतं, जग सुखी होऊ शकतं. ही भूमिका ते मांडतात आणि कुठेही असत्य कथन ते करत नाहीत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये जे वेगवेगळे धर्म निर्माण झाले, ते सारेच्या सारे धर्म एका सदहेतूने निर्माण झाले, जगाचं कल्याण करण्याच्या भूमिकेतून निर्माण झाले. म्हणून धर्म म्हणून जे काही समोर मांडलं गेलेलं आहे लोकांनी, त्यामध्ये मूल्यांचा, तत्वाचा, कल्याणकारितेचा भाग असतोच. परंतु बहुतांश धर्म संस्थापकांनी कल्पिताचा आधार घेतलेला आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणतो. भगवान श्रीकृष्ण स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणतो. मी ईश्वराचा अवतार आहे म्हणून माझं म्हणणं तू ऐक, ही तिथे भूमिका आहे. मोहम्मद पैगंबर, मी अल्लाचा पैगंबर आहे, अल्लाचा दूत आहे, अल्लाचा संदेश घेऊन आलेलो आहे, तो अल्लाचा संदेश आहे म्हणून तुम्ही ऐका, असं मोहम्मद पैगंबर म्हणतात. भगवान येशू ख्रिस्त, मी गॉडचा पुत्र आहे, त्याचा संदेश घेऊन आलोय म्हणून ते तुम्ही ऐका, असं तो सांगतो. तथागत भगवान बुद्ध असा कुठलाही कल्पित आधार घेत नाही. स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणत नाही, पुत्र म्हणत नाही, दूत म्हणत नाही, काहीही नाही.
मी तुमच्या सारखाच माणूस आहे आणि माणूस म्हणून मला जी काही तत्व आकलन झालेली आहेत ती तत्व मी तुम्हाला सांगतोय आणि मी ती तत्व सांगतोय म्हणून ती आंधळेपणानं तुम्ही स्वीकारलीच पाहिजेत असं नाही. मी जी तत्व सांगतोय ती तपासा, आचरणात आणा, तुमच्या कसोटीवर टिकली, तुम्हाला पटली तरच स्वीकारा. अशा प्रकारची भूमिका तथागत भगवान बुद्ध घेतात. म्हणून ही भूमिका कुठल्या असत्य कल्पिताचा आधार घेणारी नाही, सर्व ठिकाणी सत्य कथन करणारी आहे. ही या मांडणीची विशेषता आहे. तथागतांच्या मूल्य विचारामध्ये अस्तेय हे मूल्य आहेच आहे. दुसऱ्याची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेऊ नये, तिचा मोह बाळगू नये, हे तत्व महत्वपूर्ण अशा प्रकारचं तत्व आहे. आणि बुद्धांचा विचार हा अध्यात्म मार्गाने, मुक्तीच्या मार्गाने, निर्वाण अवस्थेच्या, सर्वोच्च अशा प्रकारच्या निर्वाण अवस्थेच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठीचा दिव्य मार्ग आहे. आणि त्यासाठी हा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये त्यांनी ब्रह्मचर्य या तत्वाला देखील महत्व दिलेलं आहे. इतर मार्गात सुद्धा ते दिलेलं आहे. लैंगिक संबंधामध्ये संयम बाळगणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. अपरिग्रह हे तत्व सुद्धा त्यांच्या शिकवणुकीमध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारचं तत्व आहे. ते कुठल्याही भौतिक गोष्टींची, वस्तूंची अनावश्यक पद्धतीनं अतिरेकी आसक्ती बाळगता कामा नये, हे ते तत्व आहे. त्याचबरोबर क्षमाशीलता हे तत्व महत्वाचं आहे त्यांच्या शिकवणुकीमध्ये. सहनशीलता हे तत्व देखील त्यांच्या शिकवणुकीमध्ये महत्वाचं आहे. सहनशीलता हे तत्व आहे याचा अर्थ अन्याय अत्याचार सहन करा हे तत्व नाही आहे, परंतु सभोवतीच्या प्रतिकूल परिस्थिती कडं पाहून लगेच खचून जायचं नाही, तर तिच्याशी चिवटपणानं संघर्ष केलं पाहिजे, तिला तोंड दिलं पाहिजे, ही ती भूमिका आहे. समर्पण भाव देखील असला पाहिजे, दुसऱ्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, जागरूकता असली पाहिजे. वर्तमानामध्ये सजग असणं महत्वपूर्ण असतं आणि कायम सकारात्मक विचार असला पाहिजे. आणि जीवनामध्ये वाटचाल करत असताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करता कामा नये. सातत्यानं जीवनामध्ये मध्यम मार्गी वाटचाल केली पाहिजे, ही तथागतांच्या मूल्य विचाराची शिकवणूक आहे. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, मांडणीमध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे ती ही, त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली. कोणती आर्य सत्य सांगितली? माणसाच्या जीवनात दुःख आहे, माणसाच्या जीवनातील दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण करता येतं आणि दुःखाच्या निवारणाचा मार्ग आहे, ही आर्य सत्य ते सांगतात. आपल्याकडे वैदिक ब्राह्मणी धर्मामध्येही माणसाच्या जीवनात दुःख आहे हे सांगितलंच आहे. पण माणसाच्या जीवनात जे दुःख आहे ते पूर्वजन्मीच्या पापामुळे आहे आणि पूर्वजन्मीच्या पापामुळे आपणाला कनिष्ठ जातीमध्ये जन्म येतो आणि हे दुःख आपणाला भोगावंच लागतं. अशी जी मांडणी आहे ती मांडणी तथागत बुद्धांच्या विचारामध्ये येत नाही. तर दुःखाला कारण आहेत ती कळली पाहिजेत आणि ते दुःख निवारण देखील करता येतं. दुःखाच्या निवारणासाठीचा मार्ग आहे आणि त्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. प्रत्येकानं ती वाटचाल केली पाहिजे. ही भूमिका तथागतांच्या मूल्य विचारामध्ये राहिलेली आपणाला दिसून येते.
तथागतांच्या मूल्य विचारामध्ये प्रज्ञा, शील, करुणा ही महत्वपूर्ण अशा प्रकारची मूल्ये आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. त्यांच्या शिकवणुकीमधील मूल्य विचार आपणाला समजून घ्यायचा असेल तर आपणाला त्यांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग, पंचशील आणि 10 पारमिता या समजून घेतल्या पाहिजेत. पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता यामध्ये जी मूल्य, जी तत्व तथागतांनी मांडलेली आहेत त्यामध्ये काही पुनरुक्ती होते, पण आदर्शभूत अशा प्रकारचं माणसाचं वर्तन जर व्हायचं असेल तर तथागतांनी मांडलेल्या या मूल्यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी 10 पारमिता सांगितल्या आहेत. पारमिता म्हणजे आदर्शभूत अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी, निर्वाण स्थितीचा साक्षात्कार होण्यासाठी 10 पारमितांची, 10 तत्वांची, 10 अटींची जो व्यक्ती पूर्तता करतो तो व्यक्ती अशा प्रकारच्या सर्वोच्च स्थितीमध्ये पोहोचू शकत असतो, अशी ती मांडणी आहे. म्हणून आपण त्यांनी मांडलेल्या ज्या 10 पारमिता आहेत त्या 10 पारमिता म्हणजे आदर्शभूत, सर्वोच्च अशा प्रकारचं आदर्शभूत जीवन जगण्यासाठीची त्यांनी मांडलेली मूल्यच आहेत. आणि माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठी कमाई काय असते? आजच्या जगातल्या लोकांना काहीही करून, कसंही करून सत्तेच्या पदावर जाणं आणि सत्तेच्या पदावर जाऊन भरपूर धन दौलत कमावणं ही कमाई वाटत असते. कुठल्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करेन पण सत्तेला मी चिटकूनच राहील, उपकाराची जाणीव ठेवणार नाही, गद्दारी अनेक वेळा करेन पण सत्तेला चिटकून राहील, असं मानून वागणारे लोक वर्तमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यांना वाटतं सत्ता आणि संपत्ती हीच खरी कमाई आहे, परंतु मूल्यहीन, तत्वहीन मार्गाने, भ्रष्ट मार्गाने वाटचाल करून जेव्हा लोक सत्ता, संपत्ती आणि भौतिक वैभव मिळवत असतात तेव्हा ते अधोगतीच प्राप्त करत असतात, फार काही गमावत असतात. ज्या समाजातील लोकांना मला मूल्यांना अनुसरून आदर्शभूत जीवन जगायचंय, माझ्याकडून एकाही मूल्याचं, एकाही तत्वाचं हनन होणार नाही, असंच माझ्या जीवनातलं प्रत्येक पाऊल असेल, अशा प्रकारच्या कमाईची भूक ज्या समाजातल्या, ज्या देशातल्या माणसांना लागू शकते, तो देश खऱ्या अर्थानं सर्व अंगानं प्रगती करत असतो. परंतु अशी भूक न लागता भौतिक साधन संपत्तीची भूक लागते आणि मूल्यांपासून माणसं दूर जातात, तेव्हा समाजामध्ये अधोगती होते. सध्या आपला भारत अशा प्रकारची अधोगती मोठ्या प्रमाणात अनुभवतो आहे आणि अशा अधोगतीकडे जाणाऱ्या या लोकांना योग्य सन्मार्गानं न्यायचं असेल तर बुद्धांच्या 10 पारमिता त्यांना सांगितल्या पाहिजेत. काय आहे 10 पारमिता? 10 पारमितांमधील पहिली पारमिता शील ही आहे. शील या शब्दांमधून अनेक अर्थांचं सूचन होतं. चांगलं वर्तन,
शील संपन्न वर्तन, योग्य वर्तन, कुठल्याही भ्रष्टतेचा अवलंब न करणार वर्तन, चारित्र्य संपन्न वर्तन असं केलं पाहिजे. आपल्या चारित्र्याला कुठलाही कसलाही छोटासाही डाग लागणार नाही अशा प्रकारचं वर्तन करणं हा 10 पारमितांमधला एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या शीलाचंच फार मोठं स्पष्टीकरण होतं, परंतु तेवढा वेळ नाही. त्याचं स्पष्टीकरण अधिकच मी करत नाही, तुम्हाला ते कळलेलं असेल. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला दान पारमिता अवलंबली पाहिजे. दान करणं तुम्हाला कळतं. आपण दान दिलं पाहिजे, आपण त्याग केला पाहिजे. आपणाला फक्त घेणंच माहित असतं. ज्याला फक्त घेणंच माहित असतं, तो सन्मार्गाने फारसा जात नसतो. भोगापेक्षा ज्याला त्याग महत्वाचा वाटतो आणि जो जीवनामध्ये त्याग करतो दुसऱ्याच्या भल्यासाठी, तो सन्मार्गानं अधिक प्रमाणामध्ये वाटचाल करत असतो. अशी मांडणी करणारं दान हे एक मूल्य आहे आणि दान या मूल्याचं महत्व जवळजवळ सर्वच धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आपणाला निरपेक्ष भावनेनं कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता देता आलं पाहिजे. उपेक्षा नावाची एक पारमिता आहे. उपेक्षा नावाच्या पारमितेमध्ये मनाची अलिप्तता, मनाची अनासक्ती, फलप्राप्तीनं विचलित न होणं आणि अनासक्त पद्धतीनं वर्तन करता येणं, अलिप्तपणानं वर्तन करता येणं हे जमलं पाहिजे. सर्वांमध्ये सहभागी होऊनही, सर्व प्रकारे सक्रिय राहूनही अनासक्त राहिलं पाहिजे. आसक्ती असता कामा नये, लोभ असता कामा नये. अशा पद्धतीचं वर्तन करत जर माणूस चालू लागला तर तो मुक्तीच्या मार्गाने वाटचाल करत असतो. 10 पारमितांमधील नैक्षम्य ही एक पारमिता आहे. ही पारमिता असं सांगते की माणसानं स्वतःच्या आणि इतरांच्या उज्ज्वल व्यक्तिमत्वाच्या निर्मितीत बाधा जी ऐहिक सुख आणतात, त्या ऐहिक सुखांचा आपणाला त्याग करता आला पाहिजे. आपल्या सभोवतीच्या वातावरणात अनेक ऐहिक सुखाचा लाभ असतो. भ्रष्ट पद्धतीनं काहीतरी मिळवणं, दुसऱ्याकडून लुटून मिळवणं हे हे होतं. अगदी मादक पदार्थाचं सेवन करण्यातून सुद्धा फार आनंद मिळतो, सुख मिळतं. व्यभिचार करूनही काही जणांना सुख मिळेल. अशा पद्धतीनं सुख मिळवण्याची प्रवृत्ती असता कामा नये. अशा प्रवृत्तीनं जर तुम्ही वर्तन कराल तर तुमचं व्यक्तिमत्व उज्ज्वल नाही होणार, त्या व्यक्तिमत्वाला डाग लागतील चुकीच्या गोष्टीचे. याची काळजी आपण घेणं अत्यंत गरजेचं असतं. या पारमितांमध्ये वीर्य नावाची एक पारमिता आहे. वीर्य, वीर्य याचा अर्थ पराक्रम, शौर्य, धैर्य, धाडस. आपण जे काही काम हाती घेऊ ते काम पराक्रम करत, प्रचंड मोठं परिश्रम करत, आपल्याकडं जेवढी कोणती शक्ती आहे त्या शक्तीचा झोकून देऊन, सर्वस्व अर्पण करून, पणाला लावून ती शक्ती आपण हाती घेतलेलं काम पूर्ण करणं, याला वीर्य असं म्हणतात. आणि या वाटचालीमध्ये वीर्य काय आहे तर बाहेरच्या लोकांना मारणं हे वीर्य नाही, तर आपल्याच व्यक्तिमत्वातले, आपल्या विकारांचे जे शत्रू असतात त्याला मारणं हाही भाग महत्वाचा असतो. शांती, शांती हाही एक 10 पारमितेतला 6वा भाग आहे.
याचं सूचन क्षमाशीलता हा आहे. द्वेषाने द्वेष संपत नाही, तो वाढतच जातो. म्हणून द्वेषाला फिरकू देता कामा नये. क्षमाशीलता असली पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये. ही या 10 पारमितेच्या तत्वामधली महत्वपूर्ण मांडणी आहे. 7वी पारमिता सत्य ही आहे. सत्याचा संदर्भ यापूर्वी आला. मी म्हणालो की काही काही गोष्टींची पुनरुक्ती होते. सत्य याचा अवलंब केला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये माणसं कधीच असत्य बोलत नाही, तसं काही होत नाही. म्हणजे आता बोलावंच काही अनेक माणसं समाजामध्ये अशी आहेत की काही गरज नसताना सुद्धा खोटं बोलतात, विनाकारण खोटं बोलतात. म्हणजे असत्याचा मार्ग कधीही अवलंबू नये, कधीही बोलू नये, ही ती पारमिता सांगते. 8वी पारमिता अधिष्ठान ही आहे. अधिष्ठान म्हणजे ध्येय, आपणाला जे ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी, गाठण्यासाठीचा दृढ निश्चय करणं आणि तो निश्चय पणाला लावणं, हा त्यातला महत्वाचा मार्ग आहे. 9वा करुणा हा मार्ग आहे. सर्वाविषयी दयाभाव, सर्वाविषयी प्रेमभाव, ही 9वी पारमिता आहे. आणि 10वी पारमिता मैत्री ही आहे. सर्व माणसांविषयीच नव्हे तर सर्व सजीवांविषयी प्रेम मैत्रीचा भाव बाळगून जगणं. अशा प्रकारच्या 10 पारमितांची जो व्यक्ती पूर्तता करतो, त्यामध्ये पूर्णत्व गाठतो, त्या व्यक्तीला दुःख मुक्तीच्या दिशेने वाटचाल करता येते. हा जो मार्ग सांगितलेला आहे तथागत बुद्धांनी, हा मार्ग मूल्यमय स्वरूपाचा मार्ग आहे. आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला नक्कीच आढळतील. आणि धर्माच्या संदर्भामध्ये असं की जे सार्वत्रिक सत्य असतं ते सर्वत्र आढळत असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्ही भर कशावर देता, हा भाग अत्यंत महत्वाचा असतो. इथे भर हा अशा तत्वांना, अशा मूल्यांना अनुसरून वागण्यावर असतो. आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. 8 पदरी मार्ग, 8 मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हे जे 8 मार्ग सांगितलेले आहेत, त्या मार्गाला सम्यक मार्ग असं म्हटलेलं आहे. सम्यक मार्ग. मी ही मांडणी 9:15 संपवतो, चालेल ना? 9:15 पर्यंत जेवढं मांडणं होईल तेवढं मांडतो, चालेल? हो सर, हो सर, चालेल. कारण हा विषय फार मोठा आहे, किती वेळ चालणार आहे. तर सम्यक मार्ग हा महत्वाचा आहे. सम्यक म्हणजे काय, तर संतुलित, उचित, योग्य. आपण तराजू असा धरतो, इकडेही ढळत नाही तिकडेही ढळत नाही, तसं आपल्या जीवनातलं वर्तन, प्रत्येक गोष्टीबद्दलचं वर्तन हे सम्यक असलं पाहिजे, ही ती भूमिका आहे. आणि सम्यक वर्तन ही भूमिका मूल्यमय स्वरूपाची भूमिका आहे. 10 पारमिता मध्ये ज्या मूल्यांचं सूचन झालं, तशा मूल्यांचं सूचन या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सुद्धा काही नक्कीच होऊ शकतं. परंतु कसं वर्तन केलं पाहिजे, याचा आणखी एक हे वेगळं विश्लेषण आहे. सम्यक दृष्टी हा अष्टांगिक मार्गामधला एक महत्वाचा भाग आहे. आपली दृष्टी सम्यक असली पाहिजे, उचित असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. म्हणजे 4 आर्य सत्य आपणाला जाणता आलं पाहिजे. तथागतांची शिकवण योग्य पद्धतीनं समजून घेता आली पाहिजे. अशी दृष्टी की जी अंधश्रद्ध नाहीये, भाकड कथावर विश्वास ठेवत नाहीये, जी भाबडी नाहीये, जी चिकित्सक आहे, जी डोळस आहे,
अशा प्रकारच्या दृष्टीला सम्यक दृष्टी असं म्हणत असतात. आणि अशा प्रकारची सम्यक जीवन दृष्टी ठेवून जो वाटचाल करत असतो तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो, कल्याणकारितेच्या दिशेने वाटचाल करत असतो. दुसरा मार्ग आहे सम्यक संकल्प. आपल्या जीवनामध्ये सम्यक वर्तन करण्याचा, चांगल्या गोष्टी करण्याचा एक निश्चय केला पाहिजे आणि हा निश्चय करून वाटचाल केली पाहिजे. आपल्याला माणसाला वाटचाल करत असताना जमत नाही. आपण चांगलं वागू, असं वागू, तसं वागू, हे करणार नाही, ते करणार नाही, हे करणं काही चांगलं नाही, त्याचे वाईट परिणाम होतात. आपण अनेकदा निश्चयही करतो, पण निश्चय तोडतो. व्यसनी माणसांच्या संदर्भामध्ये तर फार असं होतं, मी आता दारू पिणार नाही, मी आता तंबाखू खाणार नाही, मी आता गांजा ओढणार नाही, मी असं काहीच करणार नाही. असा अनेकदा निश्चय करतो, परंतु तो मोडतो. पण असा सम्यक निश्चय केला पाहिजे, की केवळ व्यसनातून बाहेर येणाऱ्यांच्यासाठी त्यांनी केलाच पाहिजे तो. परंतु आपल्या हातून कोणतंही अगदी तिळभर देखील चुकीचं इतरांना उपद्रवकारक ठरेल, स्वतःला उपद्रवकारक ठरेल, अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातून होता कामा नये. याची काळजी घेणं म्हणजे सम्यक संकल्प असतो. सम्यक वाचा हा एक मार्ग आहे. वाचा म्हणजे आपण बोलतो. आपल्या देशात आणि जगात तथागत बुद्धांनी सांगितलेला सम्यक वाचेचा भाग जरी लोकांनी आचरणात आणला ना, तरी समाजामध्ये चालणारी अनेक भांडणं, अनेक प्रकारचे संघर्ष कमी होऊ शकतात. पण लोकांना आपल्या वाचेचा वापर सुद्धा सम्यकपणानं करता येत नाही. म्हणून घराघरात सासू सुनाची भांडणं असतात, नणंद भावजईची भांडणं असतात, समाजामध्ये भांडणं असतात. आणि आज तर आपण जेव्हा टीव्हीचं बटन दाबतो, बातम्या ऐकतो, तेव्हा काय ऐकायला मिळतात बातम्या आपल्याला? ते राजकीय माणसांचं, हा याला असं म्हणाला, तो त्याला तसं म्हणाला, यांची एकमेकाची भांडणं. आणि हे सगळे कसे आहेत? मूल्यभ्रष्ट आहेत, तत्वभ्रष्ट आहेत आणि यातले बहुतांशी गद्दार आहेत, सत्तेला चिटकलेले आहेत, काही करून तत्वनिष्ठ नाहीयेत आणि यांची भांडणं आपल्याला रोज बघावी लागतात. आणि यांची वाचा काही सम्यक वाचा आज राहिलेली आहे असं दिसत नाही. सम्यक वाचेमध्ये नेहमी सत्यच बोललं पाहिजे, चहाडी चुगली केली नाही पाहिजे, कुणाला शिवी देता कामा नये, कुणाला वाईट वाटेल असं बोलता कामा नये, पण गोड गोड बोलून कुणाचा काटाही काढता कामा नये. नाहीतर गोड बोलून काटा काढणाऱ्या प्रवृत्ती असतात. अशा सम्यक वाचेचा अवलंब माणसानं जीवनामध्ये केला पाहिजे. तर सम्यक कर्मांत हा एक मार्ग आहे चौथा. हे सम्यक कर्म आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करतो, कृती करतो, ती प्रत्येक कृती ही सम्यक, योग्य, उचित अशीच असली पाहिजे. चोरी करणे, हिंसा करणे, व्यभिचार करणे या गोष्टी आपल्यामध्ये असता कामा नयेत. सम्यक आजीविका हे एक तत्व आहे त्यांच्या मांडणीमध्ये. आणि सम्यक आजीविकेच्या तत्वामध्ये आपणाला आपला चरितार्थ चालवण्यासाठी म्हणून जो पैसा कमवायचा असतो तो सम्यक मार्गानेच कमावला पाहिजे. शस्त्रास्त्रांचा व्यापार करून, मादक द्रव्याचा व्यापार करून म्हणजे दारू विकून, गांजा विकून, अफीम विकून, गुटखा विकून चरितार्थ करता कामा नये. चोरी करून, दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याचं शोषण करून, भ्रष्टाचार करून आणलेल्या पैशाने चरितार्थ करता कामा नये. ती सम्यक आजीविका होत नाही. आज सम्यक आजीविका करणारे लोक भरपूर आहेत, परंतु जे मोठे मोठे म्हणवले जाणारे लोक आहेत, जे श्रीमंत म्हणवले जाणारे लोक आहेत, त्यांची आजीविका सम्यक नसते. पण जो सम्यक आजीविका करतो तोच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. सम्यक व्यायाम हे एक महत्वाचं तत्व आहे. सहावा अष्टांग मार्ग आहे. सम्यक व्यायाम हे तत्व शारीरिक व्यायाम सांगत नाही, दंड बैठका काढायला सांगत नाही, तर सम्यक व्यायाम हे तत्व मनाचा व्यायाम सांगतो.
आपली स्थिती अशी असते की आपल्या हातामध्ये आपलं मन नसतं. आपल्या मनात अनेकदा वाईट विचार, चुकीचे विचार येतात. ते आपल्यावर हावी होतात. त्या विचारांच्या आपण हावी होतो आणि चुकीचं कृत्य करायला लागतो. जेव्हा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कुणाच्याही संदर्भात वाईट विचार येतात, त्या विचारांशी संघर्ष करणं, ते विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करणं, याला सम्यक व्यायाम असं म्हणतात. वाईट विचाराच्या आहारी जाऊन माणूस कृती करतो, कारण कृती ही आधी मनात येते. मनात आलेली वाईट कृती ही मनातच दाबून टाकली तर माणसाकडून वाईट कृती होणार नाही. पण अनेकांना मनात उद्भवणाऱ्या वाईट कृती मनातच संपवता येत नाहीत, कारण त्यांना सम्यक व्यायाम करता येत नाही. माणसानं स्वतःच्या मनासाठी सातत्यानं सम्यक व्यायाम केला पाहिजे. सम्यक स्मृती हे एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं तत्व आहे. स्मृती म्हणजे आठवण असा एक त्याचा अर्थ असतो, परंतु सम्यक स्मृतीमध्ये आठवण या अर्थाचा नाहीये तो शब्द. सम्यक स्मृती हा शब्द सावधानता, सजगता या अर्थाचा शब्द आहे. आपण सतत सावध असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. जीवनामध्ये इतरांकडून आपल्याला काही अपाय होता कामा नये याच्यासाठीची सजगता तर माणसं बाळगतातच. परंतु इथे जी सम्यक स्मृती बाळगायची आहे, ती सम्यक स्मृती आपल्याकडूनच काही वाईट कृती होणार नाही याच्यासाठी सजगता बाळगायची आहे. आपल्या मनात वाईट विचार येणार नाही याच्यासाठी सजगता बाळगायची आहे. आपल्या मनावर आपण आपलं कंट्रोल ठेवायचं आहे आणि आपल्या मनात वाईट विचार आला तर तो विचार परतवून लावायचा आहे. ही सावधानता महत्वाची आहे. आणि आर्य अष्टांगिक मार्गामधील शेवटचा मार्ग हा सम्यक समाधी हा आहे. सम्यक समाधी हा मार्ग अत्यंत महत्वपूर्ण असा आहे. सम्यक समाधी म्हणजे एकाग्रता, मनाची एकाग्रता. आणि ही मनाची एकाग्रता ध्यानाच्या माध्यमातून येत असते. तथागत भगवान बुद्धांनी केवळ मूल्यांना अनुसरून आचरण केलं पाहिजे एवढी शिकवणच दिलेली नाही, तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या आपल्या मनातल्या विकारातून मुक्त होण्यासाठीचा त्यांनी एक ध्यान मार्ग दिलाय. आणि त्या ध्यान मार्गाला विपश्यना असं म्हणतात. आज भारतात आणि जगात 10 दिवसीय विपश्यना शिबिर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर देणारी केंद्र उभी राहिलेली आहेत. आपल्या मनातील मलिनता केवळ अशा पद्धतीने व्याख्यान दिल्याने, उपदेश केल्याने पूर्णपणानं संपत नसते. आपल्या मनाचा वरवरचा स्तर काहीसा निर्मळ होतो, परंतु आपल्या मनाचा अंतर्मनाचा भाग खोलवर आपलं मन जर नितळ, शुद्ध, निर्मळ, मूल्यमय, आदर्शभूत बनवायचं असेल तर आपणाला विपश्यनेच्या आदर्श मार्गाने वाटचाल करावी लागेल. जो विपश्यनेचा आदर्शभूत मार्ग अवलंबतो तो कल्याणकारी दिशेने वाटचाल करतो. तो आदर्श माणूस होतो ज्यांना कुणाला संपूर्णपणानं माझं जीवन आदर्शभूत बनावं असं वाटतं. त्यांनी बुद्धांनी सांगितलेल्या या शिकवणुकीनुसार आचरण केलंच पाहिजे.
परंतु बुद्धांनी ही शिकवणूक दिलेली आहे, म्हणून तंतोतंत या मूल्यांना अनुसरून आचरण करता येईलच असं नाही. कारण मनातली मलिनता, मनातले विकार आपणाला हे करू देत नसतात आणि म्हणून त्या विकारातून मुक्त होण्याचा विपश्यना एक मार्ग आहे. त्या मार्गाने आपण आवर्जून वाटचाल करावी असं आवाहन करतो. त्या वाटचालीत माझी काही मदत लागली तर ती मदत तुम्हाला करण्याला मी सदैव तयार आहे. माझ्याकडं दूरध्वनीवरून आपण संपर्क केला तरी त्या संदर्भामध्ये मी आपणाला मार्गदर्शन करू शकेल. आपण शांतपणानं ऐकलत त्याबद्दल धन्यवाद. जय भारत. धन्यवाद सर. तथागत, भगवान, बुद्ध, मूल्य या शब्दांचा संपूर्ण विग्रह आणि या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे हे शब्द आपल्याला काय सांगतात, इथून खऱ्या अर्थाने आपल्या या विवेचनाची सुरुवात आपण केलात आणि अगदी शेवटपर्यंत महात्मा गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये ही सगळी मानवी मूल्य कशी दडलेली आहेत. सम्यक वाणी असेल, समाधी असेल, मन असेल, सत्य, अहिंसा, ही सगळी मूल्ये आपण अगदी उदाहरणासह स्पष्टीकरण करून या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलात. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. यानंतर शेवटचा भाग म्हणजे अजून एकदा आभाराचा. मी आमच्या महाविद्यालयातील डॉक्टर उषा धसवाडीकर मॅडम यांना विनंती करतो की आपण आभार मानावे. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार. आवाज येतोय सर? हा, येतोय. नमस्कार. आज श्री हौगी स्वामी महाविद्यालय तर्फे आयोजित मराठी संशोधन मराठी विभागातर्फे आयोजित जे काही आभासी स्पीक किंवा भाषणाचा कार्यक्रम किंवा आपण काय म्हणतो त्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम केलेला आहे. त्याचं पहिलं पुष्प हे प्राध्यापक अनंत राऊत सर माळत आहेत आणि सरांनी तथागत बुद्धांचा मूल्य विचार या विषयावर अगदी सखोल असं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर तथागत, भगवान, बुद्ध. तथागत म्हणजे काय, भगवान म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, असे वेगवेगळे अर्थ त्यांनी त्यातून आम्हाला स्पष्ट करून दिलेले आहेत, जे की आम्हाला माहित नव्हतं खरं तर त्याबद्दलचं डिटेल्स असलेलं. भगवान म्हणजे आम्हाला एकच माहित होतं की ईश्वर आणि देव, पण त्याच्यामधलं बुद्धाला भगवान का म्हणतात हे इथून सरांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचे जे काही मूल्य विचार त्यांच्या वेगवेगळ्या विचारातून आपल्याला कळतात, त्यामध्ये त्यांनी पंचशील या तत्वाबद्दल देखील आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे 10 परिमिता जे होत्या भगवान बुद्धांच्या, यावर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला, अतिशय व्यवस्थित आणि सखोलपणे आम्हाला ते समजून सांगितलेले आहे 10 परिमिता. त्याचप्रमाणे अष्टांग मार्ग, त्याला सम्यक मार्ग देखील म्हणतात, हे सुद्धा सरांनी अगदी व्यवस्थित आम्हाला सांगितलेलं आहे. आणि शेवटी सरांनी आम्हाला विपश्यना म्हणजे काय आणि विपश्यनाची काय गरज आहे आजकाल, हे सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच आम्हाला वाटतं सर की आजच्या काळामध्ये किंवा आजच्या जगामध्ये भगवान बुद्धांचे विचार किंवा मूल्य विचार हे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून आपणाला युद्ध नको तर आपणाला बुद्ध हवा असं आपण नेहमीच म्हणत असतो. तर मी आमच्या कॉलेजतर्फे आणि मराठी विभागातर्फे सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी या विषयावरती आम्हाला अत्यंत चांगलं आणि सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या जे नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे त्याच्यामध्ये भर टाकण्याचा खरंच प्रयत्न झालेला आहे सर. त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आमच्या विभागाचे माझे कलिग्स असलेले तंगावार सर आणि चिमोरे सर यांचं देखील मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या आपल्या कार्यक्रमाला आणि शेवटपर्यंत ते आपला कार्यक्रम ऐकत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या कॉलेजचे माशाळकर सर जे रिटायर ग्रंथपाल आहेत ते देखील आता सुद्धा आपल्या सोबत जॉईन आहेत आणि ते कार्यक्रम ऐकत आहेत. मी त्यांचा सुद्धा स्पेशल असा आभार व्यक्त करते. आणि जे काही वेगवेगळ्या भागातनं किंवा वेगळ्या आपल्या शहरातनं जे काही जे प्रेक्षक आपल्या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत आणि ते आपलं मार्गदर्शन त्यांनी ऐकलेलं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यांचं मी इथं परत मनपूर्वक असं आभार व्यक्त करते. आणि सर अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय असं मी सांगू इच्छिते. धन्यवाद सर. धन्यवाद.